तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत लग्नपत्रिका आणि ती पण एकदम नवीन मध्ये। तर कुठलाही वेळ नव्हता व्हिडिओला सुरुवात करू, पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तुम्हाला सांगते की आपला फ्री मधला ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च झालेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि सोबतच व्हिडिओ एडिटिंगचा क्लास पण लॉन्च झालेला आहे। चला तर मग ते दोन्ही पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला एडिटिंग मध्ये खूप मदत होईल आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला तिथून शिकायलाही मिळतील। तर सर्वात आधी आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करणार आहे। आता जी काही मी पत्रिका बनवली आहे ती PLP फाईल देणार आहे। ओके, आता हे तुम्हाला मटेरियल पण देऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही, पण PLP फाईल जर डाउनलोड केली तुम्ही तर म्हणजे परफेक्ट राहील आणि जे काही मटेरियल राहील ते मी यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करून देईल। ओके, आता मटेरियल कसं डाउनलोड करायचं ते पण सांगते, व्हिडिओ जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये पूर्ण सांगून देईल, कारण की जी PNG आहे तिथे तुम्हाला डायरेक्टली यूट्यूबला टेलिग्रामला मिळणार, पण PLP फाईल कशी डाउनलोड करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप नाही करायचा, पूर्ण बघायचा। तर सर्वात आधी आपण जे काही आपलं यूट्यूब चॅनल म्हणजे आपली जी पत्रिका बनवायची त्याची आपण साईज घेतली बघा। इथे त्या थ्री डॉटवर क्लिक केलं आपण आणि ते इथे जर आपण इमेज साईजवर क्लिक केलं तर बघू शकता अशा प्रकारची साईज आहे आपली, ती ऑलरेडी आपल्याला इथे तयार भेटते। जसं आपण हे साईज क्लिक केली आणि इथे जर क्रॉपवर क्लिक केलं 3x4 ही आपली जी साईज आहे इंस्टाग्रामला पोस्ट वगैरे करण्याची, ही आपण साईज यूज करतो। बघू शकता अशा प्रकारे साईज घेतली। त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड ॲड केलं। ही बॅकग्राऊंड तुम्ही पिंटरेस्टवरून पण डाउनलोड करू शकता, एक व्हाईटमध्ये बघा अशा प्रकारे फ्लावर्सचं जे बॅकग्राऊंड आहे ते मी डाउनलोड केलं, अशा प्रकारे त्याला ॲड केले। बघा हे बॅकग्राऊंड एकदम सिम्पलमध्ये, काही आपण एकदम डीपमध्ये म्हणजे किंवा एकदम नॉर्मल गोष्टीमधून आपण कशी पत्रिका बनवू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे। तर बघा अशा प्रकारचं बॅकग्राऊंड ॲड करून घेतले आपण। थोडं बोलण्याचा स्पीड जास्त असेल तर मी तो यूट्यूबवर ऑप्शन भेटतो आपल्याला स्पीड कमी करायचा, ते थोडं स्पीड कमी करून व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तर समजेल। ओके, तर अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड घेतलंय। त्यानंतर आपण एक ॲड केली गौतम बुद्धाची जी काही मूर्ती आहे ती ॲड केली बघा अशा प्रकारे। ओके, अशा प्रकारे मूर्ती ॲड केली। जे तुम्हाला असं वाटत असेल थोडं वरच्या साईडला सरकवायची तर सिंपल याला अनलॉक करायचं आणि अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ओके, असं एक आपण हे फोटो घेतलाय। त्यानंतर आपण त्याच्या मागे एक ही गोष्ट घेतली आहे, धम्मचक्र आपण ॲड केलं बघा बॅकग्राऊंडला अशा टाईपमध्ये ॲड केलं बॅक साईडला अशा प्रकारे, एकदम छान वाटत ही डिझाईन। अशा प्रकारे आपण दोन्ही पण जे काही PNG आहे ते लॉक केल्या बघा अशा प्रकारे। आता याचे PNG तुम्हाला टेलिग्रामला भेटून जाईल आणि PLP फाईल कशी डाउनलोड करायची ते तर सांगणारच आहे। तर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, काय काय प्रोसेस केली आपण। साईज घेतली आपण 3x4ची, त्यानंतर आपण बॅकग्राऊंड ॲड केला आणि त्यानंतर जे काही आपण फोटो आहे तो ॲड केला आहे। ओके, आता आपल्याला मुला मुलीचे जे नाव आहेत ते ॲड करायचे। आता आपण काय करणार, स्टार्टिंगला मी तुम्हाला ते सर्व दाखवते कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड केल्या। आता स्टार्टिंगला जे आपण मुलाकडची पत्रिका करणार आहे तर असं आपण एक बोधिष्टामध्ये असं लिहितात, जसं आपण ची चौका वगैरे लिहितो नाही का, त्या तसंच उपासक आणि उपासिका असं लिहित असतात। त्यामुळे आपण उपासक आणि उपासिका लिहिला आणि तिथे बघा ची आणि उपासक असं लिहिलंय आपण। त्यानंतर जे काही मुलाचं नाव आहे ते आपण इथे ॲड करून घेऊ, क्षितिज नाव आहे मुलाचं, त्यानंतर आपण असं ॲड करून घेऊ। थोडं खाली वरी टेक्स्ट झाले असेल ते तुम्ही मॅनेज करून घेसाल तुमच्या याने, थोडं साईजमध्ये चेंज होतात त्यामुळे तसं झालं असेल। ओके, इथे क्षितिज नाव घेतलं आपण। त्यानंतर जी काही घरची इन्फॉर्मेशन आहे ती आपण ॲड केली अशा प्रकारे बघू शकता। आयुष्मती आपण ॲड करतो, जे काही त्यांची आई असेल त्यांच्या नावासमोर आपण आयुष्मती ॲड करतो। आयुष्मती सो विनिता जे काही नाव आहे ते आपण ॲड केलं अशा प्रकारे। त्यानंतर आता मुलाची जी इन्फॉर्मेशन आहे ती कंप्लीट झाली। आता मुलीची इन्फॉर्मेशन ॲड करायची, पण त्याआधी आपण याच्या खाली एक लाईन्स ॲड करणार। लाईन्स कशी ॲड करणार, अशा प्रकारे लाईन्स ॲड केली। ही जी लाईन्स आहे ती ओरिजिनलमध्ये ब्लॅक कलरची आहे, त्याला कलर कसा अप्लाय केला बघा। इथे याला सिंपली आपण लाईनवर क्लिक करायचंय। आता जर मी याचा कलर रिमूव्ह केला तर तुम्हाला समजेल लाईन कोणत्या कलर होती बघा। लाईन ब्लॅक कलरची होती, पण त्याला आपण कलर अप्लाय केला ब्लू कलरचा, त्यामुळे अशा प्रकारे ह्या लाईनचा कलर पण आपण चेंज केला। मी एकदम डीपमधून तुम्हाला सांगत आहे गोष्टी, काय कसं कसं केलं म्हणून सगळ्या गोष्टी। याला पण कोणतं टेक्स्चर वगैरे यूज केलं नाही नावाला, क्षितिज नावाला, ते पण नॉर्मल कलर घेतला आहे। ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर आता जे काही मुलीचं नाव आहे ते घेतलं आपण ची चौका अशा प्रकारे। त्यानंतर जे काही मुलीचं नाव आहे ते त्याच्यानंतर आपलं उपासिका घ्यायचं आहे मुलीच्या नावासमोर अशा प्रकारे। ओके, अशा प्रकारे मुलीच्या नावासमोर उपासिका घेतल्यानंतर परत जे काही मुलीचं नाव आहे आपल्याला ते ॲड करायचं आहे बघा अशा प्रकारे। जे काही मुलीचं नाव आहे मयुरी ते आपण घेतलंय। आता थोडंसं म्हणजे उपासिका नाव आहे ते वरती झालं, तर काय करा सिंपली जे काही मुलाची इन्फॉर्मेशन आहे ती लॉक करायची अशी या प्रकारे, आणि जे काही मुलीची इन्फॉर्मेशन ती प्रॉपर तुम्हाला सेट करायची, कारण की पत्रिका जेव्हा आपण एडिट करतो तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित बघून सेव्ह करून टाका। कधी कधी होतात मिस्टेक, पण ठीक आहे, तुम्ही जेवढं लक्ष देऊन करसाल का तेवढं बेटर आहे, म्हणजे आपल्याला जास्त ताण नको नाही का परत चेंजेसचा। त्यामुळे आधी जेव्हा करतो पत्रिका तेव्हाच व्यवस्थित करून घ्यायची। ओके, अशा प्रकारे आपण सेट केले ना। आता त्यानंतर जे काही मुलीची इन्फॉर्मेशन ती पण आपल्याला ॲड करायची। समजत आहे ना मी कसं सांगत आहे, तर म्हणजे जर काही समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इम्प्रूव्ह करेल, त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करेल। आता जी काही मुलीच्या घरची इन्फॉर्मेशन ती पण आपण ॲड केली, फक्त थोडं आपल्याला त्याला थोडं थोडं दूर करावं लागेल, म्हणजे एकदम चिटकलं आहे त्याला बघा असं मयुरी। ओके,
थोडं स्पेस. ओके, एवढं इथपर्यंत झाल्यानंतर याला लॉक करू याला आपण. आता आपल्याला जसं आपण लिहितो यांचा शुभविवाह सोहळा, तसंच आपण लिहित असतो यांचा मंगल परिणय. ओके, अशा अशा प्रकारे लिहितो आपण यांचा मंगल परिणय. यांचा मंगल परिणय लिहिल्यानंतर त्याची जी काही तारीख आहे ती आपल्याला ॲड करायची आहे सिम्पली. तिथून आपण बघा अशा प्रकारे जे काही यांचा मंगल परिणयाची तारीख आहे ती ॲड केली आहे. आता जी काही मंगल परिणयाची तारीख जी आहे ते थोडंसं खालच्या साईडला आली बघा. काय करायचं, याला सिम्पली अनलॉक करू आणि थोडं याला वरच्या साईडला आणि यांचा मंगल परिणय ते पण अनलॉक करू. मी प्रत्येक गोष्ट लॉक करून ठेवली कारण की एका टेक्स्टवर क्लिक करायला दुसरं गेलं तर दुसऱ्या टेक्स्टवर क्लिक होतं. त्यामुळे आता जे काही गौतम बुद्धाचं मूर्ती आहे ती आपल्याला खाली करायची आहे थोडीशी खालच्या साईडला बघा. अशा प्रकारे आपण खाली केली आहे आणि जे चक्र आहे ते पण थोडंसं आपण खाली करूया बॅक साईडला बघा. इथून अशा प्रकारे करू. वरच्या साईडला आपण पिंपळाचं पान घेतलंय, तुम्हाला गुगलला इझिली भेटून जाईल बघा. अशा प्रकारे इथं वरती पिंपळाचं पान ॲड केलं आहे आपण. त्यासोबतच आपण जे मुलीच्या नावाखाली पण एक लाईन ॲड केली बघा अशा प्रकारे. त्यानंतर मंगल परिणयच्या आहे तिथे आपण एक हळदी समारंभ वगैरे पण ॲड करणार आहोत. त्यामुळे इथेही तुम्हाला डायजेस्ट आपण सध्याची ही लॉक करूया, हाईड करूया. ओके, त्यानंतर आपण डमरूची काही PNG ॲड केली या साईडला. त्यानंतर इकडच्या साईडला पण ॲड केली डमरूची PNG. ओके, त्यानंतर दोघांचं एज्युकेशन जे आहे ते टाकायचं होतं आपल्याला. तर दोघांचं एज्युकेशन जे आहे ते अशा प्रकारे तुम्ही इथून मॅनेज करू शकता बघा. अशा प्रकारे जे काही एज्युकेशन आहे ते तुम्ही ॲड करू शकता किंवा इथं वरती जरी ॲड केलं तरी पण चालेल. जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही त्या गोष्टी ॲड करू शकता. ओके, अशा प्रकारे हे एवढं इथपर्यंत झालं. आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मुलीचे नाव खूपच जवळ झाले, तर सिम्पली काय करायचं आता जसं मी इथून दाखवतो तुम्हाला याचा मंगल परिणय आणि हे लॉक करते. आणि इथं बघू शकता जे काय मयुरी आणि जे मुलीची इन्फॉर्मेशन ती आपण अनलॉक करू आधी तर सर्व बघा. इथं जे मुलीची इन्फॉर्मेशन ते अनलॉक करू अशा प्रकारे आणि जे त्यांची फॅमिली इन्फॉर्मेशन आहे ती पण आपल्याला अनलॉक करावी लागेल. तर ओके, अशा प्रकारे केले. आता जे काही चीज चौकाचे थोडं इकडे घेऊ आपण आणि त्यानंतर मयुरी नाव आहे ते पण थोडं इकडे घेऊ. त्यानंतर मयुरी नाव जे ते लॉक करून टाकूया अशा प्रकारे. आणि इथून जे काही उपासिका आहे ते पण थोडे या साईडला घेऊ आणि एज्युकेशन पण इकडे सरकू थोडं. ओके, अशा प्रकारे. आणि जी काही लाईन आहे ती पण आपल्याला थोडं इकडे साईडला सरकवायची बघा. अशा प्रकारे आपण हे सेट करूया इन्फॉर्मेशन दोन्ही पण. ओके, असं या प्रकारे डन झाल्यानंतर यांचा मंगल परिणय ते थोडं तुम्ही खालच्या साईडला सरकू शकता. आणखी काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता बघा अशा प्रकारे. आणि जे यांचा मंगल परिणयाची जी तारीख वगैरे ती थोडी लहान साईजमध्ये करू आपण, ज्यामुळे व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी बघा. परफेक्ट अशा प्रकारे झाल्यानंतर आता एवढ्या गोष्टी झाल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला नाव असं वाटत असेल की ची चौका किंवा ची जे आहे ते जास्त मोठ्या साईजमध्ये झालं असेल तर तुम्ही झूम करायचं थोडा असा फोटो अशा प्रकारे आणि याला इथे ॲड करायचं. आणि आता जे पहिल्यांदाच एडिटिंगचं म्हणजे किंवा एडिटिंग नवीन शिकत असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्ण प्लेलिस्ट दिलेली ग्राफिक डिझायनरची, तर नक्की ते बघा. फ्रीमधला ग्राफिक डिझाईन क्लास आहे आपला आणि सोबत व्हिडिओ एडिटिंगचा पण मास्टर क्लास आहे. तर नक्की दोन्ही पण क्लास बघा, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत. दोन्ही पण तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला काय काय शिकायला भेटलं ते पण नक्कीच सांगू शकता. ओके, अशा प्रकारे. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे. तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं, तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, जिथे आपला लाईव्ह क्लास होत असतो आठवड्यातून 3 वेळेस. आणि सोबतच जे काही तुमच्या अडचणी असतात ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सॉल्व्ह करत असतो. तर बघा अशा प्रकारे नाव झालं आहे. आता याच्यामध्ये थोडं मला हे वाटत आहे म्हणजे जे काही मुलीचं नाव आहे ते थोडं मागं पुढं झाल्यासारखं, त्यामुळे तुम्ही परफेक्टली जसं करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके, एवढं झाल्यानंतर आता आपल्याला बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या. जे आता इथपर्यंत आपण आलो, मुलीचं नाव ॲड केलं, एज्युकेशन ॲड केलं, मंगल परिणयाचं हे पण ॲड केलं. आता आपल्याला इथे सस्नेह निमंत्रणचं जे आहे ते आपण काय केलं, थोडंसं वेगळं वाटावं म्हणून पिंपळाचं जे पान आहे त्यावरती आपण सस्नेह निमंत्रणाची PNG ॲड केली. ओके, एकदम प्रॉपर पण दिसत आणि दिसायला पण छान वाटते ते. ओके, त्यानंतर इकडच्या साईडला आपण थोडं वेलीचा एक फोटो ॲड केला बघा अशा प्रकारे. इथं दिसत असेल अशा प्रकारे ॲड केला आहे. आणि त्यानंतर आपण ॲड केला आहे एक यांचं इथं खाली जे आपल्याला हळद समारंभ वगैरे टाकायचा, सॉरी जे स्थळ टाकायचं आपल्याला, विवाह स्थळ, परिणय स्थळ जे म्हणतो आपण त्याला, इथे आपल्याला टाकायचं. त्यामुळे आपण एक बॉर्डर ॲड केली बघा अशा प्रकारे. जे काही ते आपण एक शेप घेतला आहे, इथे आपण केले परिणय स्थळ आणि जे काही परिणय स्थळ आहे ते टाकलं.
आणि समोर काय केलं आपण की दोन दोन वेगवेगळे घेतलं आपण. म्हणजे कसं, जे मेन हॉल किंवा कार्यालय आहेत ते मोठ्या ठळक अक्षरामध्ये घेतलं, थोडं बोल्डमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये. आणि जे गावाचं नाव आणि जे काही ॲड्रेस आहे त्यांचं ते थोडं लहान केलं आहे. त्यामुळे काय होणार की जे काही हायलाईट काय होणार, फक्त कार्यालय आणि हॉल. यामुळे काय होणार, जेव्हा पण कोणी पत्रिका वाचते तर लगेच ते हायलाईट होऊन जाईल गोष्ट. त्यामुळे ते हे नक्कीच ट्राय करा तुम्ही, की जे स्थळ असतं ते थोडं बोल्डमध्ये घ्यायचं आणि बाकी थोडी थोडी इन्फॉर्मेशन थोडी काहीतरी लहान आणि वेगळ्या कलरमध्ये ठेवा. ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर खाली आपण एक शेप ॲड केला बघा. इथे जे काही शेप आहे ते ॲड केला. तर शेप कसं तयार करायचं ते सांगितलं, ते पद्धत सांगतं. शेपवर क्लिक करायचं आणि सिम्पली अशा प्रकारे एक लाईन तयार करून घ्यायची. अशी मी एक लाईन तयार करून घेतली, ती ॲड केली खाली. ओके, आणि तिच्या खाली ते टाकलंय मी, एक मिनिट, आपण बघायचं, निमंत्रक समस्त वानखेडे परिवार. अशा प्रकारे आपण ॲड केले आहेत ते सगळ्या गोष्टी. आता ओव्हरऑल एवढ्या गोष्टी झाल्या आहेत. इथं जी का खाली PNG होती ती आपण इथं वेगळी टाकली आहे, बॉर्डर जी काही इथं बॉर्डर आहे ती वेगळी टाकली आहे बाकीच्यापेक्षा. तर अशा प्रकारे आपली पूर्ण ज्या काही गोष्टी होत्या मी तुम्हाला लॉक करून आणि अनहाईड करून पण दाखवल्या आहेत. आता याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये काय अडचणी असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि सोबत तुम्हाला पत्रिका कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे PLP फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. टेलिग्रामला जी काही याची PLP फाईल आहे ती भेटून जाईल तुम्हाला. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. कुठलाही पासवर्ड नाही, काही नाही, फक्त तुम्हाला फाईल जायचं आहे तिथे टेलिग्रामला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करून तुमच्या पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून तुम्ही पत्रिका ॲड करू शकता. फक्त एवढंच हे आहे की तुम्ही स्वतः यूज करा, नाही का. पण यूट्यूबला पोस्ट नका करू, नाही तो कॉपीराईट येऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे यूट्यूबला सेम कंटेंट म्हणजे अपलोड करायचं नाही तुम्हाला. जी पत्रिका बनवली ती सेम तुम्ही ॲज इट इज पेस्ट नाही करायचं किंवा ॲज इट इज तुम्ही यूट्यूबला नाही द्यायचं, नाही तर कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाचं की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ चांगला वाटला तरीही कमेंट करा, किंवा काही गोष्टी आवडल्या नसतील किंवा काही गोष्टी समजल्या नसेल त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, जेणेकरून मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि लवकरच आपलं 1000ची पूर्ण परिवार कंप्लीट होणार आहे यूट्यूबला. जास्तीत जास्त आपल्याला फक्त आता 55 फॅमिली मेंबर्स बाकी आहेत आपले 1000 सबस्क्रायबर्स होण्यासाठी. तर लवकरात लवकर तुमच्या मित्रांना आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा, ज्यांना एडिटिंगमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना. आणि त्यांना पण खूप मदत होईल नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत, कारण की आपण भरपूर जे काही अडचणी असेल ते आपण सॉल्व्ह करत असतो व्हिडिओमध्ये. तर नक्कीच आपला आणि महत्त्वाचा जो क्लास आहे तो प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लासचा आपल्या यूट्यूबला लिंक भेटून जाईल तुम्हाला प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लासची, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल. तर लगेच तो व्हिडिओ जाऊन बघा, कारण की तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या एडिटिंगमध्ये. जे पण कोणी फोनवर एडिटिंग करतात त्यांना माहिती असेल फोनमध्ये एडिटिंग करणं डिफिकल्ट आहे. पण जे ॲप्लिकेशन आहे पिक्सल लॅब ते जर आपल्याला पूर्णपणे समजलं, जे टूल समजले, जे सेटिंग समजल्या, जे काही गोष्टी आहेत पिक्सल लॅबमध्ये तुम्ही पूर्ण प्रत्येक टूलपासून आपल्याला सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच तो क्लास बघा. 45 मिनिटाचा आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे. तर नक्कीच यूट्यूब चॅनल पूर्ण चेक करा, तुम्हाला भरपूर कामाच्या गोष्टी भेटणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. पण त्याआधी यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं, इन्स्टाला फॉलो करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. इन्स्टाला डेली अपडेट्स येत राहतात आणि सोबत टेलिग्राम चॅनलला सर्व मटेरियल येत राहतं. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे. तर लगेच व्हॉट्सअपला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवू शकता. धन्यवाद.